आबासाहेबांवर टीका करण्या एवढं या सांगोला तालुक्यामध्ये विद्यमान आमदारांनी सांगू नये की आबासाहेबांनी काय केलं. त्यांनी हातचड्ड्या घालायचे तेव्हा आबासाहेब आमदार झाले होते. त्यामुळे नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा. तर आबासाहेबांवर टीका करण्या एवढं या सांगोला तालुक्यामध्ये कोणी मोठं माणूस मला नाही वाटत. आणि त्यांनी पूर्ण आपली हयात गेली 50-55 वर्षाच्या राजकारणामध्ये या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, दीनदलितांसाठी आपलं पूर्ण वाहिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी कायम वंचितांचे प्रश्न सोडवले आणि पिण्याच्या पाण्यावर सांगोला तालुका हा कायम पर्जन्यछायेचा प्रदेश असल्या कारणानं त्या संदर्भात कायम दुष्काळाचा भाग हा निसर्गाची प्रतिकूल परिस्थिती होती. ती कोणी एकट्याने आणलेली त्यावर सातत्याने गेली कित्येक वर्ष आबासाहेबांनी पाणी परिषदा असतील, विधानसभेमध्ये असेल, धरणे आंदोलने, ठिय्या आंदोलने अशा माध्यमातून किती संघर्ष केलाय हे ह्या सांगोल्याच्या जनतेला माहिती आहे. सांगोल्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला माहिती आहे. ते आत्ताच्या विद्यमान आमदारांनी सांगू नये की आबासाहेबांनी काय केलं, काय नाही केलं. ज्यावेळेस ह्यांनी हातचड्ड्या घालायचे तेव्हा आबासाहेब आमदार झाले होते. त्यामुळे ह्यांनी शेतकरी कामगार पक्षातल्या कुणावरही टीका करणं किंवा आबासाहेबांवर टीका करणं किंवा आमच्यावर टीका करणं हे त्यांना शोभनीय नाही आहे. ते त्यांचा सुसंस्कृतपणा वाटत नाही आहे. आबासाहेबांनी तेव्हापासून या सांगोला तालुक्यासाठी आपल्या पूर्ण हयात घरावर तुळशीपत्र ठेवून या सांगोला तालुक्यासाठी काम केलेलं आहे. आणि आम्ही बोलायला आमचं आबासाहेबांनी दिलेले संस्कार असल्यामुळे आतापर्यंत आम्ही विरोधकांवर कोणत्याही तीव्रतेने टीका करायचो नाही. कारण का आबासाहेबांचे तेवढा आम्हाला संस्कार असायचे आणि आत्ताही आहे, म्हणून आम्ही तेवढ्या तीव्रतेने टीकाही करत नाही. पण त्या विरोधकांनी ह्या पातळीवर जाऊन आबासाहेबांवर जर टीका करणार असतील तर आम्ही त्याला त्या तोडीनं उत्तर देऊच. भविष्य त्यांना आणि जनता भविष्यात बरोबर त्या पद्धतीचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आबासाहेब हे आमच्यासाठी आभाळ होतं. म्हणजे आकाश एवढं सामर्थ्य असणारे आबासाहेब हे आमच्यासाठी होते, शेतकरी कामगार पक्षासाठी होते. विरोधकांना माहित नाही की कुणावर थुकावं. जे वर बघून थुकतं शेवटी ते थूक ते त्यांच्या तोंडावरच पडते हे विरोधकांना माहित नाही. आणि ज्या मान नदीबद्दल ते बोलतात त्या मान नदीचं पाणी दुष्काळ परिस्थितीमुळे तर कायम कोरडी असते, पण त्याचं पाणी आणायचं काम सातत्याने आबासाहेब करत राहिले. पण आत्ताची विद्यमान आमदारांमुळे ही सगळी मान नदी पूर्ण वाळू माफियांनी खडून निघालेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून काय काय झाले हे तालुका आत्ताही बघत आहे. त्यामुळं आम्ही त्यांचे खुण उकाळे काढत बसलो तर विद्यमान आमदारांना सहनही होणार नाही. त्यामुळं मी आबासाहेबांवर टीका हे देशमुख घरानंच काय शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता, कोणताही कार्यकर्ता इथून पुढे सहन केलं जाणार नाही. त्यामुळे विद्यमान आमदारांनी आपले शब्द हे मोजून वापरावे.